ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने एफडीआयचे थेट परकीय गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि यावर्षी एकूण देशात आलेल्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. म्हणजे देशातल्या सगळ्या राज्यातली गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्रातली गुंतवणूक त्यापेक्षा जास्त आहे. आपल्याला कल्पना आहे की 2020 साली 2021 साली महाराष्ट्र गुंतवणुकीत मागे गेला होता. 14 ते 19 आम्ही तो पहिल्या क्रमांकावर ठेवला होता. मग गुजरात आणि कर्नाटक पुढे गेलं होतं. ज्यावेळेस सरकार आल्यावर माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यूत मी सांगितलं होतं की थेट परकीय गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणू. 22 मध्ये 23 मध्ये पुन्हा आम्ही त्याला पहिल्या क्रमांकावर आणलं आणि मागचे